गेल्या काही दिवसांपासून सर्वच ठिकाणी एकच चर्चा सुरू होती, ती ई-केवायसी केव्हा करायची, कधीपर्यंत मुदत आहे आणि या ई-केवायसीचा फायदा काय आहे. तर मंडळी, शेवटी सगळ्यांसाठी खुश खबर आहे. ई-केवायसी बंधनकारक झालं आहे. म्हणजे ज्यांची ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत. म्हणून सर्व लाडक्या बहिणींनो, मी जे सांगतोय ते नीट ऐका. बघा, आपल्या ह्या चॅनलवर मी नेहमी हेडपॉइंट देत असतो. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला सक्सेसचा मेसेज आला असेल. पण जर सबमिट केलं आणि पान फिरतच राहिलं तर समजा तुमची ई-केवायसी अजून पूर्ण झालेली नाही. चेक करण्यासाठी परत एकदा आधार नंबर टाका आणि जर तिथे ई-केवायसी पूर्ण झाली असं दिसलं तर काम झालं. आता बघा, काही लाडक्या बहिणींना एरर येतोय, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. असं जर दिसलं तर याचा अर्थ काय? तर बघा, घरात 2 पेक्षा जास्त लाडक्या असतील किंवा दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल किंवा अंगणवाडी सेविकेने नवीन पडताळणी केल्यावर बदल केले असतील तर हा एरर येऊ शकतो. पण जर सगळं बरोबर असूनही एरर येत असेल तर लगेच अंगणवाडी सेविकेला भेटा. ती काही सांगू शकली नाही तर महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जा. तुमचे आधार कार्ड, झेरॉक्स, फॉर्म सगळं घेऊन जा आणि चौकशी करा. हा मेसेज पण हजारो लाडक्यांना येतोय, कारण सरकारची ही ई-केवायसी वेबसाईट पूर्ण भंगार आहे. रात्री 2-3 वाजता प्रयत्न करा तरी चालत नाही. म्हणूनच आपली मागणी आहे, सरकारने ही वेबसाईट नीट करावी आणि वेळ वाढवावी. जर 18 नोव्हेंबरला ही केवायसी बंद झाली आणि हजारो बहिणींची केवायसी बाकी राहिली तर मग सरकारलाच जबाबदार धरायला हवं. OTP न येण्याचा त्रास. बऱ्याच लाडक्यांना OTPच येत नाही. कधी आधार कार्डाचं नाव मिसमॅच होतं, कधी सर्व्हर डाऊन असतो. सरकारने हा प्रश्नही लगेच सोडवायला हवा, कारण गरीब महिलांना तांत्रिक त्रास देणं योग्य नाही. आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. बऱ्याच बहिणी म्हणतायत की आमचे पती किंवा वडील निधन पावलेत, मग दुसरा OTP कोणाचा द्यायचा? हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि तो सरकारपर्यंत पोहोचलेला आहे, पण अजून उत्तर आलं नाही. म्हणून ज्यांचे पती किंवा वडील नाहीत त्यांनी आता थोडं थांबावं. चुकीचं आधार कार्ड टाकू नका, कारण एकदा सबमिट झालं की एडिटचा पर्यायच नाही. ही ई-केवायसी करायलाच हवी. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला भेटणारच आहे, पण नोव्हेंबर नंतरचे हप्ते फक्त ई-केवायसी पूर्ण झालेल्या बहिणींनाच मिळणार आहेत. म्हणून विलंब नको, ई-केवायसी लगेच करा, योग्य माहिती टाका आणि हक्काचे पैसे मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.